या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा देवासी भांडण न करतात, पण भांडणामध्ये 2-3 प्रकार आहेत. आता माझ्याकडे फक्त अर्धा तास उरलेला आहे. एका भांडणाला म्हणतात प्रेमाचं भांडण आणि एका भांडणाला म्हणतात हक्काचं भांडण. प्रेमाचं भांडण त्याला म्हणतात जसं पती पत्नीचं सकाळी 7:30 वाजता भांडण झालं तर दुपारी 12:30ला मिटून जाते. का असं राहते 1-2 वर्ष? जर 3-3 वर्ष राहत असेल हा आता ते काही नाही बरं का. लग्नामध्ये प्रतिज्ञा केली तुझं वाचोनी माऊली, धान्याची ओंजळ ओटीनी मधुसूदना तुला कसं कळना. जर पती पत्नी मध्ये भांडण होत असतील आणि ते दिकोपाला जात असतील तर त्याला प्रेमाचं भांडण म्हणू नये. प्रेमाचं भांडण वेगळं आणि हक्काचं भांडण वेगळं. हक्काचं भांडण त्याला म्हणतात एक मुलगा आपल्या वडिलाला म्हणजे बापाला भांडू शकतो, याला म्हणायचं हक्काचं भांडण. तुकोबाराया ज्या काळी देवाच्या दर्शनाला गेले किंवा देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तुकोबारायाला देव दर्शन देत नाही हे तुकोबारायांच्या जेव्हा लक्षात आलं का देव आपल्यासोबत बैमानी करतोय. बरोबर आहे ना? मला एक सांगा, व्यवहारामध्ये सुद्धा भांडण कधी होतात? दीपोळीच्या दिवशी का? अहो घरामध्ये भांडणं दीपावलीला होतात का शिमग्याला? हा शिमग्याला होतात. बरोबर आहे का? तर बऱ्याच घरी शिमगा असते पण फोन जर लागला तो ग म्हणावं लागतं काय चालय? काय नाही आराम आहे. अजिबात आराम नाही, सगळ्याचा हरामच आहे. आराम कोणाचं नाही महाराज. तसं हक्काचं भांडण ज्याला म्हणतात त्या बाप लोकांमध्ये हक्काचं भांडण आहे. आता आहे का बरं काय दोघांचा थोडासा संवाद आहे देवाचा आणि तुकोबारायाचा. तुकोबाराया देवाला म्हणतात देवा माझ्या वडिलाची मिरास आहे आणि ती मला दिली पाहिजे. आता ऐका, तुकोबारायाने माझ्या वडिलाची मिरास आहे ती मला दिली पाहिजे असं हक्कानं बोलल्याच्या नंतर देव तुकोबारायाला प्रश्न करतात तुम्ही माझ्या वडिलाची मिरास आहे असं जर म्हणत असाल तर माझी शंका आहे तुमच्या कोणत्या बापाची मिरास आहे? नीट आहे का बरं का? आता कोणत्या बापाची मिरास म्हणल्याच्या नंतर बापाची संख्या अनेकामध्ये मोडते. नीट आहे का बरं का? अनेकामध्ये मोडते. मग प्रश्न कसा आहे, माझ्या वडिलाची मिरास म्हटल्याच्या नंतर तुमच्या कोणत्या बापाची मिरास आहे म्हणून विचारल्याच्या नंतर तुकोबारायानं सांगितलं अरे देवा तुला कोणत्या बापाची मिरास सांगू दे सांग. आता ऐका बरं काय, प्रत्येक माणसाला 5 बाप आहेत, 5 पिते आहेत, 5. आता ऐका, शरीराचा पिता एक आहे आणि जीवाला 4 पिते. जीवाचा उद्धार करण्यासाठी त्याला 4 बाप लागतात आणि शरीराला जन्म देण्यासाठी त्याला 1 बाप लागतो. सगळे बाप किती झाले? 5 बाप झाले. हा आता ते कोणते कोणते बाप आहेत आहे का? अन्नदाता, भयत्राता, विद्यादाता, ततैवच जनिता, चोपनेता, पंचपित्तर, स्मृतहा. किती बाप झाले? कोणते कोणते? भयत्राता ज्यानं भयापासून मुक्त करतो तो 1 बाप. अन्नदाता ज्याने आपल्याला दररोज गोड गोड असं जेवायला घालतो तो 1 बाप. नाही कळालं सोडा, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला खरंच सांगू का, या जगाचा तुमचा आमचा पिता वेगळा आणि या जगाला पोषणारा पिता वेगळा. या जगाला फक्त 1च बाप आहे आणि तो बाप आषाढी आणि कार्तिकीला तुमची आमची वाट पाहतो. बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ,
बापामध्ये म्हणजे बापा 5 बाप आहेत. त्या 5 बापामध्ये पहिला बाप कोण आहे तर बाप माझा दीनानाथ. वाट भक्ताची या पाहात कर ठेवोनी कठेवरी उभा भिवरेच्या तिरी. जो जगाचा पोशिंदा आहे तो पांडुरंग परमात्मा या जगाचा पहिला बाप आहे. दुसरा जो बाप आहे तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. आणि तिसरा जो बाप आहे त्या बापाला गुरु असं म्हणतात. त्या बापाला गुरु असं म्हणतात आहे का. गुरु पासून दीक्षा ग्रहण तो मनुष्या नवा जन्म झाल. गुरु माय बाप संपूर्ण ते ऐक लक्षण उठवा. तिसरा जो बाप आहे त्या तिसऱ्या बापाला म्हणतात आपला गुरु आहे. असं या शरीराला 4 बाप आहेत, जीवाला 4 बाप आहेत आणि शरीराला 1 बाप आहे. तुकोबाऱ्याने सांगितलं देवा तू कोणत्या बापाची मिरास, असा जर तुझा प्रश्न असेल तर मला सांग कोणत्या बापाची मिरास आहे ते सांगू दे. ऐका, थोडस तुकोबाऱ्याला शंका आली आणि उलट प्रश्न देवाला विचारला. देवा तुम्ही जर माझ्या बापाबद्दल शंका घेत असाल तर मला सांगा तुमच्या बापाबद्दल तुम्हाला माहित आहे का. तुकोबाऱ्या विचारल्याच्या नंतर देव म्हणतात कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, अरे ठाऊची नाही बापाचा. काय म्हटले माझ्या बापाचा ठाव मला नाहीये. मग देव तुकोबाऱ्याला म्हणतात अरे देवा तुझ्या बापाचा पत्ता जर तुला नाही तर लोकांचा कशाला काड्या करायला लागलास बाबा. तू माझ्या कशाला काड्या करतोस तर माझ्या काड्या करू नकोस. याला म्हणतात गाठ पडे ठका ठका आणि त्याचे वर्म जाणे. एका पोराची सोयरीकच होत नव्हती. अजिबात कोण्याच पोरा म्हणत नाही बरं काय. हा हे तुम्ही डोक्यात घेऊ नका, हे विनोदातलं आहे. एका मुलाची सोयरीक होत नव्हती पण मुलगा चतुर होता. त्याने हुशारी केली आणि महाराजाला सांगितलं महाराज काही करा पण माझी सोयरीक करा. महाराज पण हुशार त्या मुलाची सोयरीक करून टाकले. पण असं होतं त्या मुलीची पण सोयरीक होत नव्हती. आता या दोघाची लागली रास. आता दोघाची रास लागल्याच्या नंतर लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर हो का खरं इमानदारीनं सांगा लय आनंद देवाला गेल्यावर होते का पहिल्यांदा घर शिरा गेल्यावर. आता माया पुढं बसलेली आता हे 60-65 विसरून गेले. आणि ज्यांचे लग्न झाले ते बाजूला बसले. आता कोणाला विचाराव. खरा आनंद कुठं होतो माणसाला सासरवाडीत गेल्यावर. इमानदारनं सांगा तुमच्या शेजाऱ्या शपथ आहे बरं का. होतो महाराज. हे असं सासरवाडीत गेलं. सासरवाडीत गेल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर एक छोटीशी त्याची बारकी मेवणी होती. ती धावत धावत आली आणि ती होती जरा गोंगाणी. ती म्हणली डाडी. हा म्हणला टाय बाई. ती म्हणली डाडी टाय ठाट्या. हे जे मित्र होता ना लग्न न म्हणजे लई दिवसापासून लग्न होते याच्यासोबत दुसरा मित्र होता. यानं त्याच्या मित्राला म्हणालाय अरे पठ्ठ्या म्हणला असं डोके तालुक्यात कोणाकडे नाही म्हणला. कस काय अख्ख्या लोकाला फसिलो म्हणला. ती बारकी मेवणी हुशार होती. तिने म्हणली डाडी टाय ढाड. टाय नाही म्हणला. एकही दात नव्हतं पट्ट्याच्या तोंडात पोराच्या. सगळे फणीच्या फणी काढला आणि मेवणीच्या पुढे टाकून दिला. झालं ती बारकी मेवणी धावत धावत गेली. आट्टा ढड बुडाड. ए आट्टा ढड बुडाड. अक्का म्हणली बाई काय झालंय. दाढी बोटला निढाडा. दाजी बोचरा निघाला म्हणलं. मग बोचरा निघाला म्हणल्यावर ती बी मग हुशार होती मुलगी.
ती म्हणली बाई अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणली का? "ह, तुझा दाजीच हुशार आहे असं डोक्यात घेऊ नको म्हणली. तुझी बहीण लय हुशार आहे म्हणली. तिच्या दोस्कीला एक बी केस नव्हतं. तिनं लावली होती नकली केस. ते नकली केसाचा बुचडा असा धरली, गप मण्या काढली का पट्ट मण्या दाजीच्या डोसक्यात टाक. याला म्हणतात गाठ पडे ठका ठका आणि त्याचे वर्म जाणे तुका मारा. सारख्याला वारक भेटल्याच्या नंतर बरोबर होतं. तुकोबारायाला देवाने तुकोबारायाला विचारलं होतं तुमच्या कोणत्या वडिलाची मिरास आहे. तेव्हा तुकोबारायाने देवाला सांगितलं माझ्या या वडिलाची मिरास आहे. सांगितल्याच्या नंतर देवाला तुकोबारायाने जेव्हा प्रश्न केला त्या काळी मात्र देवाला गप्प राहावं लागलं. म्हणून आपल्याला जर थोडं कळत असेल वळवळ लई करू नये माणसं. लई वळवळ राहते. आता मला तुम्ही इथं उभा केलात म्हणजे हा लई वळवळ करू नये. कोणी तर मायापेक्षा बाप राहतो बाजूला, मायापेक्षा बाप राहतो. देवाचा बाप तुकोबाराया निघाले. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. अरे तुझ्यापेक्षा आम्ही बळवाना म्हणलं आणि आमच्या पुढं असं काही बोलू नको. म्हणून माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या चरणाची सेवा पांडुरंगा ही माझ्या वडिलाची मिरास आहे. आता चरण या शब्दाचा पहिला अर्थ होतो ज्ञान. चरण या शब्दाचा पहिला अर्थ होतो ज्ञान आणि चरण या शब्दाचा दुसरा अर्थ होतो सुख. दुसरा अर्थ होतो सुख. पहिला अर्थ होतो ज्ञान. देवाच्या चरणाचं दर्शन झालं असे बरेच लोक आपल्यात म्हणतात. महाराज बरेच लोक म्हणतात, काही पंढरपूरला जातात. आता ज्यांचे त्यांचं दैवत आहे, गेल्याच्या नंतर म्हणतात झालं का दर्शन. काय बोलता राव, एकदा कुठं झालं, दोनदा झालं. येडपटा एकदाही झालं नाही, एकदा सुद्धा झालं नाही बरं का. अरे दर्शन या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते ज्ञान मला प्राप्त झालंय. तुझी चरण सेवा पांडुरंगा. ऐक म्हणले तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग तुकोबारायाला देवाने प्रश्न केला तुमच्या माई बापांनी माझी सेवा करत असताना कशी केली. हो का, सेवा कशी केली या गोष्टीला महत्व आहे. या गोष्टीला महत्व आहे. आता आपण सगळेजण बसला, मी कंप्लीट 11ला बंद करतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. ऐका, आपल्या घरात एखादी आपली आई आहे. आपली आई म्हणजे आपली सासू आहे. आपली सासू आहे. तिची सेवा करत असताना तिला गोडीनं बोलून करावं का असं अंगावर जाऊ जाऊ करावं. चहा पिऊन येऊ का. कशी करायची सेवा, गोड बोलून करायची एक. आणि सेवा देवाची करत असताना ती चोरीनं करायची नाही दोन. तुकोबारायाने सांगितलं माझ्या वाडवडिलांनी जी सेवा केली ना ती चोरून केलेली नाहीये आणि स्वार्थ पोटामध्ये धरून केलेली नाहीये. म्हणून तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे, राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हा लागी. आता तुम्ही एवढे जण आपण सगळे एकत्र आल्या, खरंच सांगा एका वर्षामध्ये किती उपवास येतात आणि एका वर्षामध्ये किती पारणे येतात. काय की काय नाही. सोमवार धरले की सोमवारच, पुसातले रविवार केले की पुसातले रविवार. का बरं गंगाबाई केली म्हणून सकुबाई केली, बाकी नाहीच काय. अहो प्रत्येक वाराच्या मागे भाव आहे, त्याच्या मागे कारण आहेत महाराज. एका वर्षामध्ये 29 पारणे आणि उपवास मिळून 29 येतात. त्याच्यामध्ये 24 एकादशी आहेत आणि 5 पारणे आहेत. 5 पारणे आहेत. ते उपवास आणि पारणे कोण्या पद्धतीनं करावं त्याला शास्त्र आहे. त्याला शास्त्र आहे. उपवासाच्या दिवशी तुकोबाराय म्हणतात माझ्या वाडवडिलांनी जे उपवास केला तो उपवास
खूप वेगळं आहे का. उपवासाच्या दिवशी कोण्या पद्धतीनं उपवास केला, आता आपण कोण्या पद्धतीनं उपवास करतो इमानदारीनं सांगा. जर आपला पती, आपला सोमवार आहे किंवा एकादश आहे, जर आपला पती किंवा आपला मुलगा जर खानापूर पाटीला किंवा देगलूरला गेला तर तुम्ही रिकाम येऊन फोन करता का. काय म्हणतात, हा 2-4 डझन, हा हा 5-6 पाकिट, हा चिप्स, बरोबर आहे. का अहो हे उपवास पारणे का वाढले. ज्या दिवशी आपण अन्न खातो त्या दिवशीच्या पेक्षा टेस्ट खायला मिळते म्हणून सगळेच धरायला सुरुवात केली. नाही, उपवास असं नाही करायचा आहे का. एकादशी एका दिवसाची नसते, एकादशी 3 दिवसाची असते. किती? 3 दिवसाची. आता एकादश कशी आहे का, एकादश उद्या आहे, एकादश उद्या आहे म्हणजे आज एक टाइम जेवण करायचे. किती टाइम? एक टाइम जेवण करायचे. आता एकादशीच्या दिवशी कंप्लेट 12:05 फक्त एक लवंग खाऊन, एक लवंग खाऊन, एक गिलास पाणी पिऊन एकादश धरायची आहे. इमानदारनं सांगा कोण कोण असं धरते. व एक जर हात वर करा चॉकलेट, अजिबात कोणी धरणार. ऐका, दुवादश पडल्याच्या नंतर दुवादशीच्या दिवशी, दुवादशीच्या दिवशी फक्त एकदा जेवण करायचंय आणि दुवादश सोडायचे. दुवादश कशी सोडायचे? सकाळी उठून स्नान करून सोडायचे. आता तुम्हाला कशाला सांगू, सुशेला. किती वाजता? 12:05 12:05 सुशेला. तुकोबाराय म्हणतात माझ्या वाडवडिलांनी अशी नकली भक्ती केलेली नाहीये, इमानपूर्वक भक्ती केलेली आहे. म्हणून उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोग वटा आम्हा लागी. कमावून ठेवलेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं नाव आहे पैसा नाहीये, त्या संपत्तीचं नाव आहे पुण्य. माझ्या वाडवडिलांना जे कमावून ठेवलं त्या कमावून ठेवलेलं पुण्य तुका म्हणे होता आणि तो या भावा सापडेला. माझ्या वडिलाचा ठेवा होता, असलेला ठेवा माझ्या भावाला तो सापडला. म्हणून उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोग वटा आम्हा लागी. शेवटी सांगतात वंश परंपरा दास मी अंकित. ऐका, येडपटासारखं कोणालाही गुरु करणे. आपला असं झालंय, जर मी कोणाला गुरु केलो तुमच्या डोक्यात फिट आहे महाराज लय ज्ञानी आहे तो गुरु केलाय म्हणून करायचं नाही. बरं करायचं नाही. एवढ्यापैकी ज्यानं ज्यानं गुरु केलाय इमानदारीनं सांगा तुमच्या गुरुनं कोणता मंत्र दिलाय? कोणी सांगा हो. हा सांगणार कशाला, सांगच ना गुरु. गुरुनच सांगून टाकलाय कोणाला सांगायचं. आता सांगतात कुठलं, पण तुकोबाराय म्हणतात उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण. अरे याला गुरु म्हणतात भाऊ. आपलं असं झालंय बाई म्या गुरु केला, गुरु केला सवा रुपया वाया गेला न बाई म्या. तुकोबाराय म्हणतात असं नाही. अरे माझे मूळ पुरुष कोण आहेत? विश्वंभर बाबा. ऐका, विश्वंभर बाबाच्या पोटी 2 पुत्र जन्माला आले, हरी आणि मुकुंदा. हरीच्या पोटी जन्माला आला विठोबा, विठोबाच्या पोटी जन्माला आला पदाजी, पदाजीच्या पोटी जन्माला आला शंकर, शंकराच्या पोटी जन्माला आला कानया, कानयाच्या पोटी जन्माला आला बोलोबा आणि बोलोबाचा हा तुकोबा. असं फुगट नाही म्हणलं, माझी वंश परंपरा आहे, एवढ्या पिढीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि मी तुझा दास आहे, मी तुझा हक्क आहे. मग देवाने विचारलं तुमच्याकडं पुरावा काय आहे? बरेच माणसं म्हणतात बर का, बरेच माणसं म्हणतात देव काय बघायला होय. डोक्यातून काढ भाऊ, डोक्यातून काढ.
मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज त्याला येते. देव काय बघायलाय? ऐका, देव तुम्हा आम्हाला निर्माण केल्याच्या नंतर तुमचा आमचा 7/12 लिहून घेतलाय. 7/12 लिहून घेऊन तुम्हा आम्हाला इथं पाठवलंय. आपला अंगठा घेतलाय. घरी गेल्याच्या नंतर ज्याचं त्यानं तपासायचंय. हे जे अंगठा आहे ना, आपला हाताचा अंगठा, ह्या हाताचा अंगठा कुठं 2000 हे 2000 लावायसाठी नाही. हे 2000 नाही, 2000 लई येडे झाले. हाय का? ह्या जो अंगठा आहे ना, तुम्ही घरी गेल्याच्या नंतर अंगठ्याची परीक्षा करा. हा अंगठा डोक्यावर ठेवा, हा अंगठा दंडावरती ठेवा. अरे हा अंगठा हो का कुठेही ठेवा. ऐका, हा अंगठा कुठंच बसत नाही. हा अंगठा कुठं बसतो तर तुमच्या आणि आमच्या कंठावर. हे जे कंठ दिले ना देवाने, हे कंठ दिले ना, आपण त्याचं नाव ठेवल्या घाटी. हे घाटी नो, हा जो देवाचा अंगठा आहे, देवाने हा अंगठा उचलला आणि तुमच्या आमच्या नरड्याला लावला. म्हणून लोक म्हणतात ह्याचं नरडा दाबा वाटत का? अरे हा नरड म्हणजे मध्य भाग आहे. नरड म्हणजे मध्य भाग आहे. ऐका, या घाटीपासून जे वरी राहतात याला वरल्या वाड्यातले लोक म्हणतात. आणि या नरड्यापासून जे इथपर्यंत राहतात याला खाल्ल्या वाड्यातले लोक म्हणतात. आणि या वरल्या वाड्यातल्या लोकांमध्ये आणि या खाल्ल्या वाड्यातल्या लोकांमध्ये भांडण कोण लावून देते? एक बाई आहे. तुम्ही कोणी नाही बरं काय, तुम्ही डोक्याला घेऊ नका ताण. एक बाई आहे, त्या बाईचं नाव आहे जिबली. त्या बाईचं नाव आहे जिबली. या जिबलीनं दोन्ही वाड्यामध्ये पेटून दिली आणि आराम बसली. पडले तर दात पडतात, जीभ नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता ऐका, मग देवाने काय केला रे? तो दररोज एकदा तुझा अंगठा उचल आणि अंगठा उचलून तुझ्या नरड्यावर ठेव. हा अंगठ्याचा जो भाग आहे ना, आपल्या नरड्याचा भाग फिक्स आहे. नरड्याचा भाग देवाने सांगितलं हे मध्यस्थान आहे. कंठी धरीला कृष्ण मणी, हे मध्यस्थान आहे. आणि हा माझा साक्षी दिलेले, हा साक्षी आहे का देवाचा हात आहे. आणि ही वंश परंपरा तुकोबाराय म्हणतात मला माहित आहे. वंश परंपरा दास मी अंकित. आता ऐका, शेवटचा मुद्दा तुकोबारायला देवाने विचारलं, तुम्हाला साक्षी काय? जसं तुम्हा आम्हाला अंगठा साक्षी आहे. शेवटचा प्रश्न एक विचारतो आणि कीर्तन संपलं. वाजले फक्त 10 मिनिटं कमी आहेत. गावात एखादा माणूस वारला किंवा मरण पावला, अख्ख्या गावाला सुतक असतं का? गलीला कोणाला असतं? हा, भावकीला सुतक असतं. आता मला एक सांगा, मोकळ्या मनानं बोला, भावकीचं ना आपलं जमतं का? भावकीचं ना आपलं अजिबात जमत नाही. मग भावकीचं ना आपलं जमत नाही तर सुतक का पाळता? हा, परंपरा आहे. हे परंपरा आहे, बरोबर आहे. नवीन नवरी घरात येईल तर मांजर हिंडाला म्हणा. सासू बारक्या पोराला सांगले, पप्या 500 रुपये घे पण बोक्या कडाला नेऊन बांध. ते नवरी अशी वजन येत होती घोंगट मधून, तिनं बारीक बघली, माय मांडवाला गाई बांधत्यात. हे परंपरा वेगळीच आहे म्हणली, बोक्या बांधायचा. काही दिवसांनी सासू मेली, ही सासू झाली. हिची सून घरात येताना ती दुसऱ्या पप्प्याला म्हणली, पप्प्या बोक्यान. कशाला? मांडवाला बांधायला.
याला म्हणतात वंश परंपरा. यत यताचरती श्रेष्ठ तत इतर जन शयत. वडील करतात म्हणून नाही. ऐका, भावकीचं सूतक का पाळतात त्याला शास्त्र आहे. अगोदरच्या काळामध्ये जर भावकीतला माणूस मेला, आजी इमानदार न सांग, आज्याची शपथ आहे, कुंकू लावत होते का? अजिबात लावत नव्हते. बरोबर आहे, कोणीच लावत नव्हतं का? त्याला कारण आहे. भावकीत सूतक का पाळतात त्याला कारण आहे. आपल्या शरीरामध्ये स्वतःचं रक्त 28%, ऐका, आणि आपल्या वडिलाचं रक्त 15%, 21%. आपल्या पंजोबाचं रक्त 15%. आज्या झाला, पंजा झाला. पंजा झाल्यावर कोणता पंजा? खापर पंजा. त्याच्या पुढं टप्पर पंजा. त्याच्या पुढं छप्पर पंजा. ऐका, 7 पिढीचं रक्त तुमच्या आमच्या शरीरात आहे. किती पिढीचं? 7 पिढीचं. आपल्या बापाचा 28%, स्वतःचा 28%, आपल्या वडिलाचं 21%, आजोबाचं 15%, पंजोबाचं 10%, खापर पंजोबाचं 6%, टप्पर पंजोबाचं 3% आणि छप्पर पंजोबाचं 1% रक्त तुमच्या आमच्या सर्वांच्या शरीरात आहे. पण भावकीत माणूस मेला तरी आजही परंपरा सूतक पाळायची. तुकोबराय म्हणतात, देवा मी 7 पिढ्यापासून केलेलं भजन माझं रक्त साक्षीला आहे. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलेता लाज कोणा. देवा एवढं सांगून जर तुला कळत नसल, तू जर मला लांब लोटून देत असशील तर याची लाज माझी जात नाही तर लाज तुझी जाते. असं सुंदर प्रकारचं या अभंगामध्ये तुकोबराया देवाशी वाद घातलेले. मुलगी छोटीशीच आहे, माणसाच्या पेक्षा जास्त बघली तिनं, पण गायक बघली नाही. अवघड असं झालं की गायक एवढी लय बघली नाही तिनं. गायक 2 नाही तर 3 होते. इकडून म्हणाल्यात. मी आता काय म्हणून म्हणाली, मला विचारलं आता काय म्हणते. तरी पण मला झोक नाहीये हो का. ते आता तिनं 2रीला आहे, फक्त 2रीला आहे. असं झोक नाहीये महाराज. कोण्यात जन्मातलं पुण्य लागते तर अशी लेकरं पोटी जन्माला येतात. फुगट नाहीये. तुम्ही कोणीही उठा, इथे येऊन फक्त 10 मिनिटं बोलून दाखवा. 10 मिनिटं शक्य नाही महाराज. हातपाय थरथर करतात, हातपाय थरथर करतात. हा, काहीतरी असेल, कोणाचा तरी आशीर्वाद असेल. बऱ्याच गावाला मी पैसे मागणार ते कीर्तन करतो, तुमचा बी आशीर्वाद असेल, काय म्हणता येते. असं असू शकतं महाराज. हिचं पहिलं कीर्तन माझ्या गावामध्ये झालं. दुसरं कीर्तन कर्नाटक मध्ये कमलनगर या तालुक्यामध्ये झालं. आणि गेलेल्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी हिचं कीर्तन आळंदीमध्ये झालं देवाच्या. मला सांगा, ज्या मुलीला वयाच्या 7व्या वर्षी आळंदीमध्ये पवित्र ठिकाणी जाऊन कीर्तन करण्याचा योग मिळते, सांगा. माझी मुलगी म्हणून म्हणत नाहीये, खरंच खूप पुण्य लागते या गोष्टीला, खूप पुण्य लागतं. तेवढं काय मोकळ्या मनानं बोलली नाही बरं काय. बाजूला खूप मोकळ्या मनानं बोलली, पण असं थोडं दबावामध्येच बोलली. हा का म्हणजे चांगली गोष्ट आहे. तरी पण चांगली साथ दिली आमच्या गायक मंडळीने. या गायक मंडळीने एवढ्या लोकांनी आलात. आता मला काही जास्त बोलायचं नाहीये. मी बऱ्याच वर्षापासून येतो. मला असं वाटतं जवळजवळ तुमचा सप्ताह सुरुवात झालाय. त्या काळापासून येतो आणि
गाव लहान आहे पण अतिशय सुंदर प्रकारचे म्हणणार, वाजवणार, सुंदर प्रकारचं गायन, सुंदर प्रकारचे लोक या ठिकाणी चांगला सप्ताह होतो. विश्वराच्या चरणी एवढंच विनंती करतो, तुम्ही मला बोलवा किंवा नको बोलवा, अजिबात माझ्या डोक्यात नाही. आणि मी कधीच कोणाला म्हणत नाही की माझी तारीख कट केलात का, मला तुम्ही बोलवला नाहीत का, का अजिबात नाही. इसगाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव. आपला धंदा आहे महाराज. दुकान ओरिजिनल असल्यावर गिराईक कुठून बी येते. दुकान ओरिजिनल असल्यावर दुकान कुठेही लावा तुम्ही, तिथे गिराईक येते महाराज. तरी पण तुमचं खरंच प्रेम आहे, खरंच प्रेम आहे बरं का. हा, तुमचा कमीपणा म्हणून बोलत नाही मी. तुम्ही मला आजपर्यंत 500 रुपये दिलात, या गादीवर उभा टाकून सांगतो, आतापर्यंत माझी 15,000 ते 18,000पर्यंत फीस गेली, तरी पण तुम्ही 500 रुपये दिलात. मी तुम्हाला कधी शब्द बोलू नाही. का बोलू नाही? प्रेम आहे. हा, आणि माझं एक तत्व आहे, ज्या गावात जोपर्यंत आपली तारीख कट होणार नाही त्या गावात पैसा आतापर्यंत मागलो नाही, पुढे मागणारही नाही. आणि एकदा तारीख कट झाली का 15च्या खाली येत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. सर्वांनी हात वर करा, एकदा प्रेमाने भजन करा. करा करा करा. थोडस महिला मंडळीने थोडस हात वर करायचं, पुरुष मंडळीने करा. तुकाराम तुकाराम परंपरा दास में अंकित. वंश 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 परंपरा दास में अंकित. कामने लाज को ना तुका मोगले जा. लाज को ना उपवास पारने राखीला करवंता. उपवास पारने राखीला करवंता.
मोकलीत लाज कोणा उपास पार उपास पार राखीला
का हॅलो म्हणत्या म्हणत्या उपवास परने दाखिला दाल म्हणता उपवास परने दाखिला दाल म्हणता पारण रंगीला दार पंडाय उपवास पारण रंगीला दार पंडाय
गेला गेला भोगवटा गेला गेला भोगवटा गेला भोगवटा आम्हाला उपवास पाळणे लागला दारवंटा उपवास पाळणे लागला दारवंटा गेला भोगवटा आम्हाला
तुकारामा राघवे सांगराग माझ्यान ताले तैजो वाचिल आभंगर दिले आले तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती जय तुकारामा तुकारामा तुकारामने देव ब्रह्मा तुकाराम आले मंगळाम ज्वर चरणी मंदगड आले तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती जय तुकारामा तुकारामा कलियुगागड वंदन चरण पायने बंदे प्रेम आलिंगन आनंद पूजन माता वारी मागणे दे के तुझं प्रत्य आहे या संताची निर्वे हेची मदत दे तुका म्हणे आता उदार तू होये या संताची निर्वे हेची मदत दे मागो देवा